नमस्कार मित्रांनो, जवळपास 6-7 दिवस झाले आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ टाकला नाही, परंतु आज सहजच युट्यूब चॅनल हे उघडून पाहिलं तर आपल्या एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच मित्रांनी कमेंट केले आहेत की सर, पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत शेळी मेंढ्या असेल, गाई म्हशी असेल, कुक्कुटपालन असेल या संदर्भात अर्ज मागवणं सुरू झाले आहे, परंतु या संदर्भात अर्ज कसे करायचे, या संदर्भात कोणकोणती कागदपत्रे लागणार या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवा। म्हणून मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। जर तुम्हाला शेळ्या मेंढ्या, गाय म्हशी यासाठी अर्ज करायचा असेल, यासाठी अनुदान किती असतं, अर्ज कसा करायचा या संदर्भातच आपण आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर आता नेमका अर्ज कसा करायचा आपण हे पाहूया, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेबसाईट टाकून घ्यायची आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण लिंक टाकल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट ओपन झाली आहे। तुम्ही या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसेल, मुख्य पृष्ठ, योजना तपशील, वेळापत्रक, अर्जदार नोंदणी। तर या ठिकाणी आपल्याला अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली संपूर्ण अर्ज तुम्हाला दिसणार आहेत। संपूर्ण अर्ज स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायचा आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला आधार क्रमांक भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। आधार नंबर, वय, नाव, वडिलाचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, संपूर्ण जशी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसत असाल त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी संपूर्ण अर्ज तुम्हाला जसाचा तसा मित्रांनो भरून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली अकाउंट नंबर, तुमच्या शेतीचं क्षेत्रफळ, त्यानंतर तुमचा फोटो आणि साइन या ठिकाणी अपलोड करायचे आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्य, जसं की तुमचे राशन कार्डनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप संपूर्ण अर्ज भरला आहे आणि खाली नियम व अटी वर भरलेली माहिती संपूर्णतः खरी आहे, यामध्ये कोणतीही माहिती चुकीची वा खोटी आढळून आल्यास माझी नोंदणी तुम्ही रद्द करू शकता। तर या ठिकाणी चौकोनी डब्यात तुम्ही क्लिक करू शकता आणि पुढे चला यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा अर्ज या ठिकाणी आपण व्यवस्थित भरला आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती भरलेली माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल। आणि मित्रांनो, तुमचा अर्ज जर व्यवस्थित असेल तर जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला जर या ठिकाणी काही अजून महत्त्वाचा बदल करायचा असेल तर बदल करा। या ठिकाणी तुम्ही बदल क्लिक करून संपूर्ण या ठिकाणी बदल करू शकता। तर या ठिकाणी मी माहिती व्यवस्थित भरली म्हणून जतन या बटनावर क्लिक करतोय। जतन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण अर्ज यशस्वीरित्या पूर्ण भरला आहे। या ठिकाणी पुढे चला यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुन्हा तुम्हाला संपूर्ण शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर तुम्हाला अर्ज कशासाठी करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे आणि संपूर्ण अर्ज समोर भरायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी मी 2 ऑप्शन निवडून घेतले आहेत। त्यानंतर थोडं खाली आपण स्क्रोल करणार आहोत। तर या ठिकाणी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला भरायची आहे। अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का, असेल तर हो किंवा नाही या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती भरून घेतली। तर अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का? जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल, तुमचं कुठलं शिक्षण किंवा तुमचं प्रशिक्षण झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकणं अनिवार्य आहे। त्यानंतर खाली जशी स्टेप बाय स्टेप माहिती या ठिकाणी आपण भरली आहेत या संदर्भातून माहिती भरायची आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली थोडं स्क्रोल करायचं आहे। नियम व अटी संपूर्ण या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत। त्यानंतर वरील नियम व अटी मला मान्य आहेत या चौकोनी डब्यात क्लिक करायचं आहे आणि पुढे चला या बटनाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमचा अर्ज संपूर्णपणे व्यवस्थित भरला आहे। त्यानंतर तुम्हाला अर्जात अजून काही बदल करायचा असल्यास तुम्ही बदल करा यावर क्लिक करून अर्ज पुन्हा सबमिट करू शकता, अन्यथा जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अर्ज जतन केल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाहीत। एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येत नाही। ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचली, मला मान्य आहे या बटनात क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावर क्लिक करून समोरची प्रोसेस पूर्ण करायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अर्ज यशस्वीरित्या आपण जतन केला, अर्ज व्यवस्थितरित्या भरला आहे। त्यानंतर प्रत काढा, या ठिकाणी तुम्ही प्रत काढून किंवा तुम्ही जतन करून सुद्धा ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रत काढली आणि पुढे चला या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर
पुढील योजना राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे याची माहिती भरावी. म्हणजेच आपण या ठिकाणी मित्रांनो 2 अर्ज करत आहोत. अगोदर आपण जिल्हास्तरीय अर्ज भरला, आता राज्यस्तरीय अर्ज भरत आहोत. जशी माहिती आपण अगोदर भरली तशीच माहिती या ठिकाणी सेम टू सेम तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण जसा अगोदर अर्ज केला त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या ठिकाणी भरली आहे. तुम्ही सुद्धा हेच माहिती या ठिकाणी भरू शकता. अन्यथा या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर क्रायटेरिया वेगळा असेल तर तुमच्या वेळेनुसार तुमच्या कामानुसार तुम्ही या ठिकाणी निवड करू शकता. त्यानंतर मला वरील नियम अटी मला मान्य आहेत, चौकोन डब्यात क्लिक केलं आणि पुढे चला यावर आपण क्लिक केलं आहे. सेम प्रोसेस तशीच आहे. तसाच अर्ज या ठिकाणी आपण चेक करून घेतला. त्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण अर्ज भरला. आपण प्रत सुद्धा काढून घेतली. आता बंद करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण 2 अर्ज या ठिकाणी केले आहेत. 2 गाई म्हशीचे वाटप करणं आणि 10 शेळी मेंढी 1 बोकड यासाठी आपण अर्ज केला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता प्रत काढा. संपूर्ण अर्ज प्रत काढून आपण या ठिकाणी सुद्धा सेव्ह करून ठेवू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म आपण भरला आहे. तुम्ही पाहिला असेल स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा. संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित वाटली असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी नागरिक यांच्याकडं सुद्धा नक्की शेअर करायचा आहे. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. तुम्ही अर्ज केला असेल, अर्ज कसा करायचा A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजली असेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे. अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत सुद्धा मित्रांनो नक्कीच शेअर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसोबत काही ना काही जोड व्यवसाय हा करता येणार आहे. तर वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची. तोपर्यंत जय जवान जय किसान.